तुकाराम महाराजांची वेशभूषा करून एक वारकरी तुकाराम मुंडेंच्या कार्याबद्दल गुणगान गाऊ लागलाय. काय प्रतिक्रिया? खरं तर तुकारामाची वेशभूषा, तुकाराम मुंडेंचा शर्टवर फोटो, काय प्रतिक्रिया आहे? या महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी माऊली, या महाराष्ट्रामध्ये आधी तुकाराम गाजलेला आहे आणि 400 वर्षाने पुन्हा तुकाराम गाजलेला आहे आणि हाच तुकाराम आपल्याला आवश्यक आहे आणि हाच जागर करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि मी माऊलीसाठी साकडं घालतोय, माऊलीच्या चरणी साकडं घालतोय. आणि माझं स्वतःचं धोरण आहे की वारी पंढरीची आणि तुकारामासाठी. तर माऊलींच्या चरणी मी साकडं घालतोय की आमच्या तुकाराम मुंडे साहेबांचा जो कार्यकाल आहे, ज्या अन्न सुरक्षा कायद्यामध्ये सुरक्षा प्रशासनामध्ये आहेत, त्यांचं कार्य उत्तमरित्या होऊन दे आणि ते समाजामध्ये किंवा या प्रशासनामध्ये उत्तम असं कार्य करून देत, असं माऊली चरणी साकडं घालतो. या अन्नामुळे असं अत्यंत भेसळमुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. भेसळमुक्त महाराष्ट्र, भेसळमुक्त महाराष्ट्र. भेसळमुक्तीमुळे बरेच विकार आजार निर्माण झालेले आहेत. त्यामुळे मी सर्वांना साकडं घालेल की ह्याच्यातून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी आपल्याला तुकाराम मुंडेच हवा. महाराज, खरं तर बऱ्याच कारवाया झाल्यात, रेस्टॉरंटवरती कारवाया झाल्यात, बऱ्याच कारवाया झाल्यात, वेगवेगळ्या औषधावर देखील कारवाया झालेल्या आहेत. मात्र कोणत्या कारवाया तुम्हाला वाटतात किंवा चांगल्या पद्धतीच्या झाल्यात? तुकाराम मुंडे साहेब आपल्या परीने योग्य ते कार्य करत आहेत. उत्तम कार्यक्षमता आणि नैतिक अधिकार लादून कायद्याच्या चौकटीमधून बसून ते उत्तम समाजाच्या कल्याणासाठी ते कार्य करत आहेत. आणि त्यांच्या पाठी आज उद्या भविष्यात अशा देवमासाला इतर शक्तींचा कुठला त्रास होऊ नये असं मी पांडुरंगाची प्रार्थना करतो. आणि आपली ही जनसमूह आहे, ही शक्तीतून आणि भक्तीतून निर्माण झालेली शक्ती त्यांच्या अखंड पाठी राहावी असं मी सर्व भाविकांनाही आवाहन करतोय. काल अधिवेशनामध्ये अशी देखील चर्चा पाहायला मिळाली की तुकाराम मुंडेंची बदली करण्यासाठी मोठी मागणी केली जाते. तुम्ही त्याकडे कसं पाहता? मुळात कायद्याच्या चौकटीमध्ये एखादा अधिकारी उत्तमरित्या काम करत असेल तर त्याच्या पाठी जनता कवच म्हणून उभी राहिली पाहिजे. काल मुंबईमध्ये पानटपरी चालक आहेत, त्यांचं आंदोलन पाहायला मिळालं. त्यांनी असं म्हणलं की ज्या कंपन्या बनवतात गुटखा वगैरे, तिथून गुटखा बंद करा, आमच्यापर्यंत आला तर आम्ही विकण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामागे ते उत्तम धोरण आखतील असा मला त्यांच्यावर विश्वास आहे. जर जनतेचा आवाज जर उत्तमपणे, जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. या लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज हा फार महत्त्वाचा आहे. जनतेतून आवाज निर्माण झाला तर मला वाटतं शासनाला पण उत्तम असं स्वतःमध्ये धोरणं बदली करता येतील. अगोदर गुटखा जर पाहिला गेला तर कमी किमतीमध्ये भेटत होता, मात्र तरी पण जे खाणारे जे आहेत ते जास्त किमतीने देखील खरेदी करतायत. मात्र विकणाऱ्यांचं प्रमाण कमी जरी झालं असलं तर किंमत जास्त. साहेबांनी त्या दिवशी स्पष्ट केलं आहे, जर आपण ठरवलं 13 कोटी जनतेने जर ठरवलं की मी गुटखाच खाणार नाही तर आपोआप कंपन्या बंद होणार आहेत. त्यांचं स्पष्ट धोरण आहे. किती प्रामाणिक. खरंच असे देवमाणसं मिळणं हे आपलं भाग्य म्हणायचं. आता त्यांच्या वक्तव्याबद्दल तुम्ही बोलतायत, मात्र सरकारनं काय करायला पाहिजे असं वाटतं? जे अधिकारी आहेत ते त्यांच्या परीने कार्य करत आहे. जर त्यांच्या कार्यात जर अडचणी जर उभ्या राहत असतील तर जनतेने त्यांच्या पाठी खंबीर उभं राहिलं पाहिजे. कारण त्यांची बदली व्हायला नाही पाहिजे ही मागणी असणार आहे. जर असा कुठे आवाज तुमच्यापर्यंत आला असेल आणि जनतेने जर इथूनच आवाज दिला आणि हुंकार पोचला तर मला वाटतं तो निर्णय त्यांना बदली करावा लागेल. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया. मात्र सर्वांना वाटतं की किंवा तुकाराम मुंडे ह्याच पदावरती राहिलेच पाहिजे. असे अधिकारी प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक विभागात असे निर्माण झाले पाहिजेत. आणि ते मी तर म्हणतो आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त हा एक तुकाराम मुंडे नको, अजून असे कमीत कमी 100 तुकाराम मुंडे व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक तुकाराम मुंडे तुम्ही बी असू शकता. माझा हा म्हणजे विनंती आहे तुम्हाला. काय प्रतिक्रिया? दुधातली भेसळ जी आहे, कारण हा जो
आता भेसळीचा जो दूध चाललेला आहे त्यामुळं माणसांच्या जीवाशी खेळ तो पूर्णपणे थांबला पाहिजे. कारण तुकाराम मुंडे ज्या विभागामध्ये काम करतात तो भेसळ विभाग आहे आणि त्यांनी जर हे सगळं केलं तर माणसांचं जीवन आरोग्य चांगलं सुधारेल. त्यांचं कुटुंब जे आहे ते त्यांच्या पाठीशी आहे असं एका कार्यक्रमामध्ये त्यांच्या कुटुंबानं सांगितलंय. मात्र महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र निश्चितपणे तुकाराम मुंडे साहेबांच्या पाठीमागे आहे. आणि कोण पाठीशी आहे? हात वर करावं. आम्ही सगळे आंदोलन करू. येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र तुकाराम मुंडेंच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्र आहे अशा प्रतिक्रिया ज्या आहेत येताना पाहायला मिळतात. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज वाखरी.